नमस्कार. मी हर्ष दुबे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे की मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देत असतो. उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, असं KG to PG शिक्षणाची इत्थंभूत माहिती तुमच्यासोबत मी शेअर करत असतो आणि माहिती ही खरी आहे आणि ऑथेंटिक आहे हे समजल्यानंतरच तुमच्याशी ती मी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल, व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, माझी एकमेव अशी विनंती आहे तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि शेअर करा आणि लाईक करा. तर आपल्याला माहिती आहे की अनेक जणं म्हणजे देशातील म्हणा, राज्यातील म्हणा, प्रत्येकाला कुठंतरी PhD करायचं आहे, प्रत्येकाला कुठेतरी असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे. त्याच्यामुळे हे जे सगळ्या प्रकारचे जे उमेदवार आहे या सर्वांसाठी एक चांगली अशी माहिती मी शेअर करणार आहे तुमच्याशी. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती होईल आणि पुढचे 3-4 महिने तुमच्यासाठी कसे महत्त्वाचे आहे या सर्व प्रिपरेशनसाठी याची तुम्हाला माहिती होईल. त्याच्यामुळं माझी एकमेव विनंती तुम्हाला असणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोचवावा जेणेकरून त्यांनासुद्धा करिअरच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकेल. तर आपल्याला माहिती आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आपल्याकडून विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा घेते त्या NTA ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये NTA म्हणतो, त्या NTA UGC नेटची तारीख डिक्लेअर केली आहे आणि त्यासोबतच त्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन अर्ज जे आहेत ते सुरू केले आहेत. तर सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की तुम्हाला ही माहिती असेल तर उत्तमच आहे किंवा नसेल तर आता ती तुम्ही पूर्णपणे माहिती करून घ्यायला हवी. तर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही NTA आणि साधारणतः तुम्हाला 29 ऑक्टोबरपर्यंत हे अर्ज भरता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. नेट परीक्षेसाठी UGC नेट साधारणतः 83 सब्जेक्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. जेवढेही पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे सेकंड इयरला त्या सर्वांना ही परीक्षा बऱ्यापैकी देता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं आहे म्हणजे मास्टर्स PG त्यांना हे शिक्षण त्यांच्या ज्या विषयात त्यांनी घेतलं आहे त्या विषयानुसार त्यांना देता येणार आहे. साधारणतः 83 सब्जेक्टमध्ये ही परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये 6 ते 22 या कालावधीमध्ये होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ते होते आपल्याला माहिती आहे. साधारणतः 1150 रुपये हे ओपन आणि खुल्या प्रवर्गासाठी आहे. OBC NCL जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 625 आहे आणि SC ST आणि PW कॅटेगरीसाठी 325 रुपये भरायचे आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक्झाम दोनदा होते त्याच्यामुळं या वर्षाची ही दुसरी फेजमधली एक्झाम डिसेंबरची होत आहे आणि अनेक जणांना प्राध्यापक व्हायचं असते त्याच्यामुळं हा एक क्वालिफिकेशन क्रायटेरिया तुमचा कंप्लीट होतो याच्या माध्यमातून. त्याच्यामुळं तुम्ही या परीक्षेसाठी जर अर्ज केला नसेल तर आवर्जून अर्ज करा. ही परीक्षा पात्र जेव्हा तुम्ही होता उत्तीर्ण म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही पात्रता तुम्हाला मिळते या परीक्षेतून तेव्हा तुम्ही देशभरात कुठेही प्राध्यापक म्हणून काम करू शकता. आज सर्वत्र तुम्ही बघत असाल की रिसर्चलासुद्धा खूप डिमांड आहे. तर ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून जे विद्यार्थी आत्ता आपले सर्व पदव्युत्तरच्या सेकंड इयरला आहेत किंवा ज्यांचं वय फार आत्ता ते शिकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून या परीक्षेत पात्र झाल्यानंतर तुम्हाला मिळू शकते. त्याच्यामुळं दोन प्रकारचे फायदे आहे. एक म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलो आणि दुसरं म्हणजे तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून क्वालिफाईड होतात शिकवण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये. आणि आत्ताची जर परिस्थिती बघितलं तर देशामध्ये एक प्रकारचे कॉलेजेस आता युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होत आहेत. शैक्षणिक संस्था त्यांची कॉलेजेस संपूर्ण ही जी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये होत आहेत. अनेक ठिकाणी युनिव्हर्सिटी नव्याने होत आहेत. त्याच्यामुळं त्यांना स्किल्ड असे प्रोफेसर लागणार आहेत आणि त्यांच्या सर्वांसाठी सध्या जी गरज आहे ती सर्वजण मागताना म्हणताना जेव्हा तुमच्याकडून रिझ्यूम मागवतात त्यावेळेस तुम्ही नेट क्वालिफाईड आहेत का त्याचीच ही बेसिक क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळं असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. ह्या वर्षभरात म्हणजे 2023-24मध्येच महाराष्ट्राचं मी माहिती सांगतो. महाराष्ट्रातच विद्यापीठं एवढी वाढणार आहे. जी सरकारी आहे तिथं आहेतच पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एवढ्या वाढणार आहेत. त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणावर
हे असिस्टंट प्रोफेसर लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही आवर्जून याचा फॉर्म भरावा, परीक्षा द्यावी, उत्तीर्ण पात्र व्हावं आणि जेणेकरून तुम्हाला तुमची प्राध्यापक म्हणून एक करिअर चांगलं करता येईल आणि त्यासोबत संशोधनाच्या सुद्धा सुविधा तुम्हाला प्राप्त होऊ शकणार आहे. इथे हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजबद्दल तुम्हाला सांगितलं. मात्र कॉलेजांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात CHB बेसिस म्हणा किंवा इतर पद्धतीने आता भरती प्रक्रिया सुरू आहे. सरकारी विद्यापीठांमध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे, पण फार त्याची गती एवढी नाही आहे, जागा एवढ्या निघत नाही, पण सुरू आहे. त्या सर्वांसाठी हे गरजेचं आहे नेट क्वालिफाईड होऊन. त्याच्यामुळं ह्या नेटचा तुम्ही अर्ज भरावा. ही डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यासोबतच मी का तुम्हाला म्हटलं की हे 3-4 महिने तुमच्यासाठी पुढचे महत्त्वाचे आहे, कारण की आपल्या राज्याची सेट परीक्षा आहे, त्याचीसुद्धा अर्जाची प्रक्रिया काही दिवसात सुरू होणार आहे आणि तीसुद्धा शेड्यूल केली आहे. याच साधारणतः महिन्याच्या या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा सुरुवातीला ती परीक्षा होईल. साधारणतः नोव्हेंबर महिन्यात त्याचे अर्ज सुरू होतील अशी आत्ता सध्या तरी माहिती आहे. मात्र ती परीक्षा कशी लवकर होईल याचा सर्व प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे पेट परीक्षा जी असते, ज्याला आपण PhD एंट्रन्स टेस्ट म्हणतो, विविध प्रकारचे जे सरकारी विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रातील, ते महाराष्ट्रातील सरकारी विद्यापीठं ही परीक्षा घेतात. त्या पेट परीक्षेची घेण्याची कारवाई ही आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तर ऑलरेडी सुरू केली आहे. त्याचसोबतच इतर जे सरकारी विद्यापीठ आहेत त्यांनीसुद्धा ही प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणून त्याच्यामुळं ही परीक्षासुद्धा येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर सेट परीक्षा. त्याच्यामुळं आत्ता जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली किंवा तुम्ही आत्ता प्रिपरेशनला सुरुवात केली तर तुम्हाला एक अनुभव चांगला मिळणार आहे. कारण पुढचे 3-4 महिने, जे हा ऑक्टोबर आता नाही संपला, जरी आपण म्हणून 12 दिवस झाले, एक नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 3-4 महिने पुढचे हे तुम्हाला 3 परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. अभ्यासक्रम बऱ्यापैकी त्याच्यामध्ये साम्य असतो. त्याच्यामुळं तुम्ही नेट, पेट आणि सेट अशा 3 परीक्षा देऊ शकता आणि स्वतःला कुठंतरी प्राध्यापक म्हणून तुम्ही ह्या परीक्षांचा तुम्ही जर पात्र झाले तर तुम्हाला देता येणार. त्याचप्रमाणे PhDसाठी तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन घ्यायला याची मदत होते. कारण तुम्हाला माहीत आहे, जेव्हा तुम्ही सेट नेट ह्या गोष्टी क्वालिफाईड असतात तेव्हा तुम्हाला पेट परीक्षा द्यावी लागत नाही. तुम्हाला थेट विद्यापीठाचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीची जी प्रक्रिया असते त्या मुलाखतीच्या प्रक्रियेला तुम्हाला सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळे ह्या 3ही परीक्षा महत्त्वाच्या आहे. या 3ही परीक्षेची ऑलरेडी नेटची तर सुरू झाली आहे, पेटची काही दिवसात होणार आहे आणि सेटची सुद्धा होणार. त्याच्यामुळं आत्तापासून तुम्ही जर तयारीला सुरुवात केली तर तुम्हाला ह्या 3ही परीक्षांचा एकूणच अनुभव घेता येईल, परीक्षा देता येईल आणि तुम्ही जर उत्तीर्ण झाला तर तुम्हाला प्राध्यापक म्हणून काम करण्याची सुद्धा संधी आहे, रिसर्च फेलो म्हणून सुद्धा काम करण्याची संधी आहे. या वर्षीचं आपण घेतलं तसं त्या महाराष्ट्राला ट्रेंड जर आपण बघितला तर जी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज येत आहेत किंवा स्किल युनिव्हर्सिटीज येत आहेत त्यामध्ये जे स्किल प्रोफेसर लागत आहेत अनुभवाचे, ते कॉलेजमधून विद्यापीठांमध्ये या शिफ्ट होत आहेत आणि त्याच्यामुळं कॉलेजांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या एक चांगल्या कुशल प्राध्यापकांची पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी नव्या दमाचे नवीन प्राध्यापक हे लागणार आहेत. त्याच्यामुळं ह्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये प्राध्यापकांना महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभरातच हा जो ट्रेंड आहे हा महाराष्ट्रात सांगतो, पण असाच ट्रेंड देशात चालू आहे. सध्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचं भरपूर मोठ्या प्रमाणात ट्रेंड आहे, वारं आला आहे, सुरू आहे सगळीकडं आणि त्याच्यामुळं त्या विद्यापीठांना चांगले प्राध्यापक लागणार आहे. त्याच्यामुळं खूप आणि खूप मोठ्या संधी ह्या पुढच्या 2 ते 3 वर्षात हे संशोधनाच्या म्हणजे ज्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे त्यांनासुद्धा आहे, ज्यांना प्राध्यापक म्हणून आपलं एक करिअर सुरू करून चांगलं डेव्हलप करायचं आहे आणि चांगली एक करिअर ओरिएंटेड जॉब करायचा आहे, त्यांच्यासाठी हे सर्वांसाठी ही चांगली संधी आहे. तर अशा प्रकारे आपण एकाच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेटची तर माहिती सांगितली.
तुम्हाला फक्त याची जर काय माहिती हवी असेल किंवा काय कुठून अर्ज भरायचा त्याचं मी लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर करून देईल. आणि तुम्हाला माहितीच आहे बऱ्यापैकी की NTA ही परीक्षा घेते, त्याच्यामुळं NTAच्या वेबसाईटवर जर तुम्ही जरी गेलात तरी तिथे तुम्हाला ब्लिंक होणार दिसेल की अर्ज सुरू झाला. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर आवर्जून मला विचारा, मला आनंद आहे सांगायला. त्याचप्रमाणे सेट आणि पेडबाबत काही माहिती हवी असल्यास मला विचारा. तुमचे सगळ्यांचे प्रश्न, काही शंका असतील त्याचा मला त्या सोडवण्यासाठी मला आनंद होईल. त्याच्यामुळे तुम्ही त्या मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. तर अशाच नवनवीन माहितीसाठी शैक्षणिक घडामोडींच्या आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.